नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चोरीला गेलेली तब्बल 1,53,00,000 रुपयांची शिवशाही बस अवघ्या काही तासात अमरावतीत शोधून काढण्यात राजापेठ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणात आता आंतरराज्यीय वाहन चोराला अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विष्णू गणपती निलावर, वय वर्ष 23, राहणार ईदगाह नगर, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा असे आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने 1 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 1 वाजता नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चार्जिंगसाठी उभी असलेली MH14 BT 8258 या क्रमांकाची शिवशाही बस चोरी केल्याची कबुली दिली आहे। राजापेठ पोलीस ठाण्याचे BT मार्शल सारा आदमने आणि विजय धुर्वे यांच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नंदा मार्केट परिसरात सापळा रचण्यात आला। संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। प्राथमिक चौकशीत आरोपी तेलंगणा, हैदराबाद आणि आंध्र प्रदेशमध्ये मिळून सुमारे 20 बस चोरी केल्याची माहिती दिली आहे। तसेच चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर, डिस्क आणि इतर सुटे भाग विकून उर्वरित बस भंगारात विकत असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आली आहे। जप्त करण्यात आलेल्या शिवशाही बसची किंमत अंदाजे 1,53,00,000 रुपये असून या प्रकाराचा गुन्हा नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय। पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त बस गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुके, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस अधिकारी उमेश मुंडे आणि राजापेठ पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।